नमस्कार, मी वृषाली। जर तुम्ही यंदा वारीसाठी पंढरपूरला जाणार असाल तर आधी हा व्हिडिओ पहा। या वारीच्या कालावधीत पंढरपुरात काही विशेष नियम आणि कायदे लागू केले जे तुम्हाला पाळावेच लागणार आहेत। सर्वात आधी दर्शन व्यवस्थेचे नियम। वारीच्या मुख्य दिवसात विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी आधी चरण स्पर्शासाठी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन दर्शन पास बुक करणं तुमच्यासाठी आता बंधनकारक आहे। दुसरं म्हणजे वारीच्या काळात ठिकठिकाणी अन्नदान केलं जातं, मात्र यंदा प्रशासनाने अन्न वाटप करणाऱ्या मंडळांना एफडीएची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक केले। तसंच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी क्लोरिनेशन तपासणी देखील होणार आहे। तिसरं ते म्हणजे रिंगण सोहळ्याचे नवीन नियम। पालखी मार्गावरील प्रसिद्ध गोल आणि उभ्या रिंगणाच्या वेळी दुर्घटना टाळण्यासाठी रिंगण क्षेत्रात आता केवळ अधिकृत चोपदार, सेवेकरी आणि निमंत्रित वारकऱ्यांनाच आत सोडलं जाईल। भाविकांना सुरक्षित अंतरावर उभं राहूनच हा सोहळा पाहावा लागेल। जर कोणी युट्यूबर किंवा फोटोग्राफर रिंगण सोहळ्याचं ड्रोनद्वारे शूटिंग करणार असेल तर आधी स्थानिक पोलीस स्टेशनची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे। यानंतर हरितवारी संकल्पनेअंतर्गत पंढरपूर मंदिर परिसर आणि चंद्रभागा पात्राजवळ प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदार आणि भाविकांवर दंडात्मक कारवाईचे नियम अधिक कडक करण्यात आलेले आहेत। पाचवा तो म्हणजे यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांच्या प्रमुखांना विशेष QR कोड दिले जातील, ज्याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत एका क्लिकवर रुग्णवाहिका किंवा डॉक्टरांची टीम थेट त्या दिंडीपर्यंत पोहोचू शकेल। थोडक्यात सांगायचं तर यंदाची वारी अधिक सुविधायुक्त आणि शिस्तबद्ध करण्यावर प्रशासनाचा भर आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा।